राज्य शासनाने 5 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधक ठरणाऱ्या तरतुदींमध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी। तसंच 14 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात आलेले बदल विद्यार्थ्यांच्या अपेक्षेनुसार पुरेसे नसल्याने विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन शासनाच्या नियमावलीत आवश्यक ते बदल करण्यात यावेत। या मागणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक साखळी उपोषणाला सुरुवात केली। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करावं, शासन निर्णयातील जाचक तरतुदी रद्द किंवा सुधारित कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। तसंच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांची ती 5 ऑगस्ट 2026 रोजी जो आदिवासी विकास विभागाने जो शासन निर्णय जारी केला होता तो अत्यंत विद्यार्थी विरोधी आहे। त्या यार मध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की विद्यार्थ्यांनी वय वर्ष 26 नंतर प्रवेश घेण्यात येऊ नये, वसतिगृहात घेऊ नये। त्यानंतर मग त्यांनी विद्यार्थ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर आक्रोश पाहता आदिवासी विकास विभागाने पुन्हा 14 ऑगस्ट 2026 रोजी पुन्हा सुधारित शासन निर्णय जारी केला। त्यामध्ये वय वर्ष 30 पर्यंतच वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे असं त्यांनी नमूद केलंय। त्या फक्त जीआर मध्ये आता वाढत्या महागाईप्रमाणे ड्रेस कोड हे फक्त प्रत्येकी वर्ष 2000 रुपयामध्ये आम्हाला एक ड्रेस घ्यायला मिळत आहेत। तर त्यांनी म्हणत आहेत की आदिवासी विकास विभाग 2000 रुपयामध्ये तुम्ही 2 ड्रेस घ्या। आमची मागणी ही आहे की शासन निर्णय रद्द झाला पाहिजे आणि ड्रेस कोड सांस्कृतिक कार्यक्रमात जो काही निधी आहे तो वाढून व्हावे आणि जो काही त्यांचा निर्णय शासन निर्णयामध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे की कोणत्या संघटनेत, उपोषणात, आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायचं नाही, हे एक आर्टिकल 19 उल्लंघन करत आहे। यांनी या शासनाने तात्काळ तो विद्यार्थी विरोधी जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि किनवट, माहूर, हदगाव या नांदेड जिल्ह्यातील जे काही आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील यांची एवढी निंदनीय वसतिगृहाची किंवा आश्रमशाळेची एवढी बिकट अवस्था आहे। प्रत्यक्ष आदिवासी विकास विभागाने त्यामध्ये प्रत्यक्ष लक्ष वेधून त्यांच्या जे अडीअडचणी समस्या असतील तात्काळ सोडवण्यात याव्या। अन्यथा आता संपूर्ण महाराष्ट्रभर जो काही साखळी उपोषण, आमरण उपोषण विद्यार्थी करत आहेत त्याच साखळी उपोषण, आमरण उपोषण पाठिंबा म्हणून नांदेड येथील विद्यार्थी, आदिवासी मुलांचे वसतिगृह येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आज त्यांना पाठिंबा म्हणून आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषणाला साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत। जोपर्यंत शासन निर्णय रद्द होणार नाही व बिंदू क्रमांक 8 वरचा 2 वर येणार नाही आणि तसेच आदिवासींची सर्व रखडलेली पद भरती 12,500 होणार नाही तोपर्यंत